नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे लाक्षागृहाची आग. खाणी खणणारा एक माणूस होता. तो विदुरांचा चांगला मित्र होता. विदुरांनी त्याला वारणावताला पाठवला. तो युधिष्ठिराकडे आला आणि त्याला म्हणाला, मी खाण खणणारा आहे, तुम्हाला मदत करावी यासाठी विदुरांनी मला पाठवलं आहे. विदुर युधिष्ठिराशी म्लेंछ भाषेत जी वाक्य बोलला होता ती त्याने बोलून दाखवली. मित्र असल्याचे नाटक करून येणाऱ्या परक्या माणसांच्या बाबतीत युधिष्ठिराला अतिशय सावध राहणे आवश्यक होते. या माणसाने उच्चारलेली म्लेंछ भाषेतली वाक्ये हा युधिष्ठिराचा विश्वास संपादन करण्याचा परवानाच होता. युधिष्ठिर त्याला म्हणाला, विदुरजींनी आमच्यासाठी कोणती आज्ञा दिली आहे? खाणी खणणारा मनुष्य म्हणाला, तुम्ही सध्या राहत असलेल्या घराविषयी त्यांनी मला सर्व काही सांगितलं आहे. या घराच्या जमिनीखालून गंगा नदीच्या तीरापर्यंत भुयार खणायला मला पाठवण्यात आला आहे. हे ऐकून युधिष्ठिराचा चेहरा उजळला. तो म्हणाला, छान, मला वाटतं की उत्तम कल्पना आहे. या कामाला ताबडतोब सुरुवात करायला हवी. खाण खणणाऱ्या त्या माणसाने ठरल्याप्रमाणे भुयार खणायला सुरुवात केली. पण हे सोपे काम नव्हते. पुरोचन सर्व काळ घरातच ठाण मांडून बसत असे. पांडवांची सेवा करण्यासाठी आपण राहिल्याचे सोंग तो आणत असला तरी त्याचे खरे काम पांडव कुठे पळून जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर नजर ठेवणे हे होते. पांडव हे जाणून होते. त्याने घरातून बाहेर राहावे अशी योजना पांडवांना आखायची होती. त्यामुळे पांडव दिवसभर सगळा वेळ भटकत शिकार करत घराबाहेर घालवू लागले. पळून जाण्यासाठी तिथल्या भूमीचा नकाशा अवगत असणे पांडवांना आवश्यक होते. शिकारीची अत्यंत आवड असल्याचे सोंग त्यांनी आणले. पुरोचन अर्थातच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणार होता. अशा रीतीने पुरोचनाला घराबाहेर ठेवण्यात पांडव यशस्वी ठरले. अखेर भुयार खणण्याचे काम संपले. ते चांगलेच मोठे भुयार होते. भुयाराचे तोंड मात्र लहान होते. त्याचा दरवाजा घराच्या अंगणात होता. हा दरवाजा अत्यंत किमती चटाईने झाकलेला होता. पांडव वारणावताला राहायला आल्याला आता 1 वर्ष होऊन गेले होते. आता अगदी योग्य वेळ आली आहे असे पुरोचनाला वाटले. आपण पांडवांचा विश्वास जिंकल्याची त्याला खात्री पटली. अमावस्येच्या पंधरवड्याच्या 14व्या दिवशी पुरोचन घराला आग लावणार असल्याचे खाण खणणाऱ्याने युधिष्ठिराला सांगितले. 14वा दिवस म्हणजे रात्रीच्या वेळी गाढ अंधाराने सगळे जग वेढलेले असणार. युधिष्ठिर भीमाला म्हणाला, भीमा, लवकरच काही दिवसात पुरोचनानं आपल्याला जाळून मारण्याचा विचार केलेला आहे. आता या घरातून निसटण्याची वेळ आलेली आहे. या घरात 6 माणसं झोपायला येतील अशी व्यवस्था आपण करायची. पुरोचन तर इथं सर्व वेळ राहतो. आपण राहतो त्या शिव नावाच्या या घराला आग लावायची आणि आपण भुयारातून निसटायचं. घर पेटल्याच्या आवाजाने गाढ झोपेत असलेले सगळे नगर जागे झाले. घर खाली कोसळले तेव्हा प्रचंड आवाज झाला. घराभोवती खंदक खणलेला असल्यामुळे पांडवांच्या मदतीला बाहेरचे कोणीच जाऊ शकले नाहीत. असहाय्य होऊन घराच्या पेटत्या ज्वाळा ते पाहत राहिले. लोकांना प्रिय असलेले पांडव जळत्या घरात जळत असलेले पाहणे त्यांना भाग होते. या शोककारक घटनेला धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र जबाबदार आहेत हे कळायला फार मोठ्या बुद्धीची मुळीच आवश्यकता नव्हती. पांडव आणि त्यांची माता यांचा विश्वासघात करून त्यांना जाळून ठार मारल्याबद्दल दुःख करत लोकांनी कौरवांना शाप दिले. लाक्षागृहाची जळून राख होताना पाहत ते उभे राहिले. आगीने घर पेटून कोसळत असताना पांडव खणलेल्या भुयारातून घाईघाईने जात होते. आगीने पेटलेले घर कोसळल्याचा आवाज भीमाच्या कानी आला. तेव्हा त्याने सगळ्यांना घाई केली, कारण ते बाहेर पडण्याच्या आधीच भुयाराच्या भिंती कोसळण्याची शक्यता होती. भीमाची माता कुंती आणि त्याची भावंडे घाबरली होती आणि त्यांच्या डोळ्यावरची झोप अजून गेली नव्हती. भीमाने आधी सगळ्यांना नीट जागे केले. मग माता कुंती हिला पाठीवर घेतले. नकुल सहदेव या जोडीला मांडीवर ठेवले. दोघा भावांना आपल्या हातांनी धरले आणि तो वीर पुरुष सगळे भुयार चालून गेला. कुंती आणि पांडव गंगा नदीच्या तीरावर पोचले. तिथून त्यांना पेटत असलेल्या घराच्या लाल ज्वाळा दिसल्या. गंगा नदी शांतपणे वाहत होती. गंभीरपणे वाहणाऱ्या तिच्या प्रवाहाचे दर्शन मनाला धीर देणारे होते. ती जणू पांडवांना सांगत होती, या घटनांनी मन अस्वस्थ होऊ देऊ नका. त्या आल्या तशा जातील. पांडव आता वारणावताच्या दक्षिणेला होते. तिथे त्यांना एक माणूस भेटला. पांडवांच्या मदतीसाठी विदुरांनीच त्याला नेमला होता. तो पांडवांना म्हणाला, देवाची कृपा, तुम्ही एकदाचे आलात. घर जळताना पाहिलं आणि मला अतिशय काळजी वाटली. तुम्ही केव्हा पोचणार याचा नक्की अंदाज नसल्यानं अनेक रात्री मी इथं जागत बसलो आहे. नदी ओलांडून जाण्यासाठी विदुरांनी इथं एक नौका तयार ठेवली आहे. नदीच्या पल्याड गेल्यानंतर तुम्ही दक्षिणेकडे जावं अशी त्यांची सूचना आहे. तारकांमुळे तुम्हाला तुमचा मार्ग समजेल. तुम्ही कोण आहात आणि कुठं आहात हे काही महिने कोणाला कळू न देण्याची खबरदारी घ्यावी, अशी विदुरांची सूचना आहे.
एक गोष्ट इथे ध्यानात ठेवण्याजोगी आहे. विदुरांनी पांडवांना भेटण्यासाठी पाठवलेली सर्व माणसे विदुर आधी ज्या म्लेच्छ भाषेत बोलला होता त्याच भाषेत बोलत होती. त्यामुळे ही माणसे आपले मित्र आहेत असे युधिष्ठिराची खात्री पटली. कौरवांच्या हेरांनी पांडवांना सर्व बाजूंनी वेढून टाकले होते. त्यामुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे कळणे कठीण होते. नौका चालवणारा जवळ आला. आपण मित्र आहोत अशी त्याने आधी पांडवांची खात्री पटवली. तो पांडवांना म्हणाला, विदुरांनी मला खूप पैसे दिले आहेत आणि नौका घेऊन इथं तुमची वाट पाहायला सांगितलं आहे. विदुरांनी मला सांगितलं आहे की कोणत्याही दिवशी पांडव आपल्या मातेसह इथे येतील. तू त्यांना तुझ्या नौकेतून गंगा पार करून सुरक्षित भूमीवर उतरवायचं. तो दिवस आला. पांडवांना माझ्या नौकेतून पैल तीरावर नेण्याचं भाग्य मला लाभलं. इतक्या चांगल्या माणसांना माझी मदत व्हावी ही परमेश्वराची माझ्यावरची कृपाच होय. पांडवांनी नदी ओलांडली आणि एका भीतीदायक जंगलात प्रवेश केला. भयान रात्र होती, पण शक्य तितक्या लवकर दूर जायचे होते. वारणावतापासून जितक्या दूर जाता येईल तितके त्यांना जायचे होते. भराभर पावले उचलत ते चालले होते. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे दुःखाचे नाटक. वारणावतातली ती भीषण रात्र आता संपली होती. घर अगदी पूर्ण जळून गेले होते. आग विझली होती. लोक आता खंदक ओलांडून काय दिसते ते पाहू शकत होते. जळून गेलेले 7 देह पाहणे हा भयंकर अनुभव होता. पांडव आणि त्यांची माता कुंती यांचे जळून निधन झाले असणार हे त्यांना ठाऊक होते. 7वा मृतदेह पुरोचनाचा असणार. पुरोचनाला त्याच्या पापी कृत्याबद्दल शिक्षा झाली याचा लोकांना आनंद झाला. लोकांना अतिशय राग आला होता. हे दुष्ट कृत्य म्हातारा आणि त्याचे पुत्र यांचेच असणार असे लोक म्हणू लागले होते. ज्याने भुयार तयार केले होते तो खान खणणारा सर्वांच्या नकळत पुढे झाला आणि त्याने भुयाराच्या तोंडाकडे पाहिले. दगड आणि माती यांनी ते तोंड पूर्णपणे बंद करून घेतले गेले होते. मनातल्या मनात पांडवांच्या हुशारीचे कौतुक करीत तो हस्तिनापूरला परत गेला. त्याने जे पाहिले त्याचा संपूर्ण वृत्तांत तो विदुरांना सांगत होता. पांडव वाचले. विदुरांना त्यांच्या गुप्तहेरांनीही कळवले होते. पांडव गंगेच्या तीरावर पोचले आणि तिथून त्यांच्या सांगण्याप्रमाणेच दक्षिणेकडे गेले हेही विदुरांना कळले होते. बातम्या फार लवकर पसरतात. पांडवांच्या मृत्यूचे नव्हे, खुनाचे वृत्त कळून हस्तिनापूरची जनता दुःखात बुडून गेली. राजा धृतराष्ट्रांनी आपल्याला अतिशय दुःख झाल्याचे सोंग वठवले. त्यांना अतिशय आनंद झाला होता, पण दुःखाचे नाटक करणे त्यांना भाग होते. आलेल्या या संकटाने आपण अगदी कोसळून गेलो आहोत असे त्यांनी दाखवले. गडगडाट करणारा ढग पावसाचा थेंबही देत नाही अशा प्रकारचे धृतराष्ट्रांचे दुःख होते. मृत व्यक्तींसाठी केले जाणारे धार्मिक विधी वारणावत इथं पार पडले जावेत असा निरोप त्यांनी आपल्या दूतांकरवी पाठवला. रूढीप्रमाणे गरिबांना कपडे आणि धन दिले जावे अशी आज्ञाही त्यांनी आपल्या खजिनदाराला दिली. मरणोत्तर धार्मिक विधी करण्यासाठी सगळेजण गंगेच्या तीरावर गेले. विदुरही त्यांच्या बरोबर होते. विदुर आपल्या भावाला ओळखून होते. ते करीत असलेले दुःख हे नाटक होते हे विदुरांना ठाऊक होते. विदुरांनी सुद्धा इतरांबरोबर शोक केला. भीष्मांना झालेले दुःख पाहून विदुरांचे मन कळवळले. वार्धक्यामुळे त्यांना दुःखावेग सोसवत नव्हते. विदुरांना ते पाहावे ना. ते भीष्मांजवळ गेले आणि आजूबाजूला कोणी नाही, भीष्म एकटेच आहेत याची त्यांनी खात्री करून घेतली. विदुर त्यांना म्हणाले, कृपा करून शोक करू नका. पांडवांचं निधन झालेलं नाही. आश्चर्यानं थक्क झालेल्या भीष्मांना विदुरांनी सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, पांडवांना ठार करण्याची ही योजना धृतराष्ट्र आणि त्यांचे पुत्र आणि शकुनी यांनी आखली होती. हे आपलं पाप कुणालाही ठाऊक नाही असं वाटत असल्यामुळे ते अगदी आनंदात आहेत. पण पांडवांना कसलीही इजा झालेली नाही हे मला ठाऊक आहे. गंगेच्या दक्षिणेकडे असलेल्या सिद्धावत नावाच्या अरण्याकडे ते जात आहेत. अमावस्येच्या गडद अंधारानंतर चंद्र जसा प्रकटतो तसे पांडव योग्य वेळी अज्ञातवासातून प्रकट होणार आहेत. एक दिवस ते या जगाचे राजे झालेले मी पाहणार आहे. पण आपण वाट पाहिली पाहिजे. वेळ अजून परिपक्व झालेली नाही. भीष्मांनी विदुराच्या शहाणपणाचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले. ते राजवाड्यावर परतले. त्यांच्यात काय बोलणे झाले हे कुणालाही कळले नाही. म्हातारा धृतराष्ट्र राजा आणि त्याचे पुत्र आनंदात होते. आपली काळजी करण्याचे दिवस आता संपले असेच त्यांना वाटत होते.